असल मराठी असल तडका आहे परी तर डोंट वरी। तर आज आहे 22 ऑगस्ट आणि आज मी खूपच खुश आहे कारण आज मम्मी पूर्ण 1 आठवड्यानंतर घरी येणार आहे हॉस्पिटलमधून। ती एकदम नीट झाली आहे, आज तिचा डिस्चार्ज होणार आहे आणि बहुतेक आज आम्ही कर्जतला पण जाऊ शकतो। आणि पप्पा म्हणाले की आपण वडगावला जायचं कारण की घरी काय तिला होणार नाही काम वगैरे, डॉक्टरांनी तिला 2 महिने आराम करायला सांगितलं आहे। मग वडगावला गेल्यानंतर पिनात्या ज्या आहेत म्हणजे पप्पा म्हणाले की पिनात्या सगळं करत जातील, स्वयंपाक वगैरे वगैरे नाही का सगळं काम वगैरे। मग आम्ही वडगावला जाणार मस्तपैकी, आज जातो किंवा उद्या जातो एखाद्या वेळेस। तर आता मी आंघोळ वगैरे करून तयार झाली आहे, मॅगी वगैरे खाल्ली मस्तपैकी आणि मी ब्लॉग थोडा उशिरा सुरू करत आहे, लेट, कारण की ना सकाळपासून मी विचार करत होते की ब्लॉग करू का नको, आजचा करू का नको, करूनच टाकूयात। आत्ता मग नाना, शिदू मामा आणि पियुष हॉस्पिटलमध्ये गेले आहेत तिला भेटायला, म्हणजे आता ती घरीच जाणार आहे तरी पण ते गेले आहेत आणि आता ती येईल घरी। आणि स्वाती मावशी परवा गेली पारनेरला, मला तर करमलंच नाही यार, बोलू नव्हतं तर मी खूप त्याच्यासोबत खेळायची। शीतल मावशी पण 4-5 दिवस झाले गेलेली, आता फक्त शिदू मामा आहे, तो पण आज रात्री जाणार आहे। तर बघू काय होतं आहे, आज जायचं की नाही कर्जतला। आणि आज आभाळ आलंय, पाऊस यायला बसलाय। नंतर मी देवाच्या आणि बैलांच्या पाया पडले कारण आज नगरचा आणि कर्जतचा बैल पोळा आहे। अरे यार किती वेळ झालं हे म्हणते ती, येतोय किती वेळ लागेल अजून त्यांना यायला हॉस्पिटलमधून। आणि ना आत्ता घरी मी आणि नानीच आहोत, मस्तपैकी टाइमपास करते, फोन बघते। किती वेळ झालं म्हणते, आलो, निघालोच नाही मी। आता मी ना फोन बघून सुद्धा बोर झाले, आता मी ना ड्रॉइंग करते मस्तपैकी। त्या दिवशी पप्पांनी ना मला डीमार्टमधून कलर्स वगैरे, कलर्स तर घरी खूप पडलेत, सगळे वॉटर कलर्स आणि क्रेयॉन्स नसले, पण इथं तात्पुरतं घेतलेत, काल केलेत। आले मम्मी ते वडगावला पण जायचं, मला रॉकीमुळे खूप वडगावला जाऊ वाटले, पण पप्पा म्हणले तिला जर आज म्हणजे ती एकदम, मी तिला विचारलं पण तुला कसं वाटते, 100 आउट ऑफ ते म्हणली 80% चांगलं वाटले, चांगलं वाटतं। आता थोडंसं विकनेस आहेच, तरी तिच्या लिव्हरमध्ये ना पाणी होतं ते पण एकदम क्लिअर झालं, फक्त लिव्हरला थोडीशी सूज आहे, त्यामुळे थोडी विकनेस आहे, पण बोलती वगैरे खाती पिती, त्यामुळे मला खूप आनंद होतो आहे। आणि पप्पा आता गेले कर्जतला आणि उद्या परत येणार आहेत, उद्या संडे, मग उद्या येतील न्यायला, उद्या रात्री किंवा बघू मग कधी जायचं। आणि पप्पांना म्हणलं आपण जरी वडगावला थांबलो तर क्लासचं कसं करायचं, घरी यायला तर 8 वाजता, कारण 3:15ला स्कूल सुटती, 6:45 ते 7:15 क्लास असतो। मग पप्पा म्हणले 8-9 दिवस जाऊ द्या आता क्लास, नाही का तुमची स्कूल सुटली ना 3:15 वाजता तुम्हाला मी सोडवत जाईल।
फक्त वडगावला कधी जायचं. मी ना खूप खुश होते 2-3 दिवस वडगावला जायचं म्हणून. तर आता मी मस्तपैकी डाळिंब खातीये. तर आता मी आणि मामा आलोय किराणा घेण्यासाठी. थोडाफार किराणा घ्यायचा. मामा किराणा घेतोय. तर आता सगळ्यांचे जेवण वगैरे झाले आहेत आणि मामाला मी राखी बांधली. मम्मी नाही बांधू शकली. आणि आत्ता ना मामाचा फ्रेंड घरी येणार आहे. त्याचा बेस्ट फ्रेंड आहे वैभव मामा. तो घरी येणार आहे कारण त्याचा आज बड्डे. आणि मामा बाजारातून येताना केक पण घेऊन आला होता. एक गप्रे रॅम्बो चल चल इकडे बघते माझं लगेच. तू बोलव आता. चल आली का? ती मला ओळखते ना लगेच पाय पाय खेळायला. तर आता ना शिदू मामा गेला इथे मंदिरासमोर. त्याच्या फ्रेंड्सनी त्याला बोलवले कारण वैभव मामाचा बड्डे आहे ना. रॅनबोला घेऊन गेला, पियुषला घेऊन गेला इथेच मंदिरासमोर. नंतर आम्ही वैभव मामाचा बड्डे घरी सेलिब्रेट केला. आता वाजतात रात्रीचे 12:30 आणि आम्ही चालू आहेत शिदू मामाला सोडवायला. त्याला पाठवतच नाही. बिचारा मामा. काय होतंय त्याला यायचे. हा बस अजून घोडेगावलाच गाडी. अजून किती? हा पाहुणे बसले रे. 45 किलोमीटर दूर आहे. अर्धाच लागतो ना. हा घोडेगाव मला लवकर फायदा काय मुद्दाम. शीतल मावशीला सोडवायला आपण अर्धा तास थांबलो होतो. लवकर पोहोचलो ठीक आहे तुला थांबणार. तर आता मी आलो आणि आता स्लीपर येतच असेल. चालला तो. गोलू पण गेला. शीतल मावशी होती टाइमपास करायला, फोन बघायची माझ्यासोबत. ती पण गेली. आता उद्या आपल्याला पण जायचं बहुतेक कारण आता गणपती बसणार आहेत ना. त्याच्यामुळे स्कूलमध्ये कॉम्पिटिशन आहे. डान्स कॉम्पिटिशन. ती कधी मिस करेल. बाय बाय. काय विचार गाडीला बाय बाय. हॅलो. गेला गेला. दिसतोय दिसतोय दिसतोय. ए ते बघ तिथे दिसला एकदम थोडा. 1:45 वाजलेत. 1:45.
तर कसा होता असा व्हिडिओ, आवडला असेल तर सबस्क्राईब करा, नसेल आवडला तरीही सबस्क्राईब करून घ्या.